नमस्कार, मी शलाका आणि तुम्ही बघत आहात आरी एम्ब्रॉयडरी एस.के. या चॅनलवर मी तुम्हाला सुंदर आरी एम्ब्रॉयडरी, हँड एम्ब्रॉयडरी, उलन क्राफ्ट आणि डाय क्रिएशन स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. तर नवीन काहीतरी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उलन रांगोळी बनवण्यासाठी काय काय मटेरियल लागतं ते दाखवणार आहे. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला तर मग सुरू करूया. उलन रांगोळी बनवण्यासाठी आपल्याला रेक्झिनची किंवा कॉटन कापडाची गरज असते. बघू शकता तुम्ही, जाड कापड आहे एकदम आणि वॉशेबलसुद्धा आहे. हे जे आपण कापड वापरतो ना, ते मला 120 रुपये मीटरने मिळालेलं आहे. रेक्झिन थोडं महाग आहे, याच्यापेक्षा 250 रुपये आहे रेक्झिनचा रेट. त्यानंतर आपल्याला ग्लूगनला लावायला ग्लूस्टिक लागतात. त्याचे पण वेगवेगळे रेट आहेत. ग्लूस्टिक जर तुम्हाला सिंगल घेतली तर ती तुम्हाला महाग भेटणार आहे आणि जर पूर्ण पॅकेट घेतलात तर ते थोडंफार तुम्हाला स्वस्त पडेल. हे पॅकेट तुम्हाला 300-350 रुपयेपर्यंत मिळतं. त्यात 40 स्टिक मिळतात आपल्याला, म्हणजे त्यातली एक स्टिक तुम्हाला 8 किंवा 9 रुपयाने मिळते. आणि जर ती सिंगल एकच स्टिक तुम्ही घेतलात तर ती तुम्हाला 15 किंवा 18 अशा रेटनी भेटेल. प्रत्येक एरियामध्ये कमी जास्त रेट आहेत आणि दोन्ही स्टिकच्या साईज ह्या सेम आहेत. त्यानंतर आपल्याला ग्लूगन लागेल. आता बघा, ग्लूगन ह्या 40 वॅटची पण असते. ही माझी 40 वॅटची ग्लूगन आहे. बघू शकता तुम्ही, ही माझी 40 वॅटची ग्लूगन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 10 वॅटची पण भेटते, 20 वॅटची पण भेटते, 40 वॅट, 140 वॅट, 60 वॅट अशा वेगवेगळ्या वॅटच्या ग्लूगन भेटतात. पण जास्त जर ग्लूगन आपण तापवली, कारण जास्त आपल्याला लोड पडला कामाचा, तर स्फोटही होतो त्याचा. म्हणून शक्यतो ग्लूगन तापायला जर आली तर ती मध्ये मध्ये बंद करत जावा. त्यानंतर इथे आपल्याला डिझाईन काढण्यासाठी न्यूजपेपर जो असतो तो लागेल. इथे बघू शकता तुम्ही, न्यूजपेपरवर मी डिझाईन काढून घेतलेलं आहेत. ही छोटी डिझाईन काढली आहे, बघू शकता. आणि ही एक कमळाची डिझाईन मी काढून घेतलेली आहे. जास्त काही काढत बसली नाही मी, कारण तुम्हाला फक्त या 2 डिझाईन मी दाखवण्यापुरत्या काढलेल्या आहेत. आणि हा आहे बटर पेपर, याच्यावर सुद्धा तुम्ही रांगोळी काढू शकता. ही एक डिझाईन मी स्वस्तिकची काढून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे तुम्ही याच्यावरती डिझाईन ड्रॉ करू शकता. आणि त्यानंतर हा कार्बन पेपर घेतलेला आहे मी. डिझाईन कापडावर काढण्यासाठी तुम्हाला कार्बन पेपरचा वापर करायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही, कापड घेतलेलं आहे, त्याच्यावरती कार्बन पेपर ठेवून घ्यायचं आहे. आणि मग त्यानंतर आपली जी डिझाईन आपण ड्रॉ केलेली आहे ती ठेवून द्यायची आहे आणि त्याच्यावरती आपण पेन्सिलने मार्क करून डिझाईन कापडावरती काढून घ्यायची आहे. त्यानंतर इथे उलनचे धागे आहेत माझ्याकडे, असे वेगवेगळे शेडमध्ये आहेत. बघू शकता तुम्ही, हा येलो कलरचा आहे शेड. त्यानंतर हा ऑफ व्हाईट कलर, व्हाईट कलर, वेगवेगळे असे कॉम्बिनेशन आहेत कलरचे. हा ऑरेंज कलर आहे, हा मरून कलर, रेड कलर, ब्राऊन कलर, असे वेगवेगळे शेडचे मार्केटमध्ये मिळून जातील. हे उलनचे धागे मला 450 रुपये किलोने मिळालेले आहेत. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर देखील करा आणि हो, सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.